हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूया 2024 आणि 25 यांचा बजेट. सो बजेट हा प्रेझेंट कोण करतात. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया बजेट कोण प्रेझेंट करतात. तर बजेट हा प्रेझेंट केला जातो फायनान्स मिनिस्टरने. सो फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन. इंडियाच्या फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन. तर त्यांनी कॉन्झिक्युटिव्ह 7 टर्म्स मध्ये बजेट जो आहे 7 टर्म्स म्हणजे 7 इयर्स त्यांनी कॉन्झिक्युटिव्ह बजेट प्रेझेंट केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी 5 आधी केलेले आहे बजेट प्रेझेंट +1 म्हणजे जे एंट्रीम बजेट. आता एंट्रीम बजेट काय असतो तर गव्हर्नमेंट फॉर्म होण्याआधी. तर आता जसे आपले इलेक्शन झालेले आहे तर आता एक गव्हर्नमेंट फॉर्म झालेली आहे, बीजेपी एनडीए ची गव्हर्नमेंट फॉर्म झालेली आहे. त्याआधी गव्हर्नमेंट फॉर्म नव्हती म्हणून तो एंट्रीम बजेट असतो. एंट्रीम बजेट म्हणजे ती गव्हर्नमेंट पूर्ण वर्षाचा बजेट ती प्रेझेंट नाही करू शकत म्हणून तो एंट्रीम बजेट म्हटला जातो. नेक्स्ट आता या वर्षीचा जो बजेट त्यांनी फायनल प्रेझेंट केलेला आहे म्हणजे आणखी +1 म्हणजे टोटल कॉन्झिक्युटिव्ह 7 बजेट त्यांनी प्रेझेंट केलेले आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ बजेट कोणी एक्सप्लेन केलेले आहे, प्रेझेंट केलेले आहे. सो मोरारजी देसाई यांनी 10 बजेट प्रेझेंट केलेले आहे. पण 10 मधले त्यांनी 6 कॉन्झिक्युटिव्ह केलेले आहे. म्हणजेच निर्मला सीतारामन यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे कॉन्झिक्युटिव्ह बजेट प्रेझेंट करण्याचा. म्हणजे हायेस्ट नंबर ऑफ बजेट जे आहे ते कॉन्झिक्युटिव्ह टर्मला प्रेझेंट केलेले आहे निर्मला सीतारामन यांनी. आता बघूया की निर्मला सीतारामन ज्या बजेट प्रेझेंट करतात तर त्याआधी काय काय होतं. सो ज्या फायनान्स मिनिस्टर आहे आपल्या त्याआधी प्रेसिडेंट म्हणजे द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत असतात. तो भेट घेण्यामध्ये द्रौपदी मुर्मू या कर्ड आणि शुगर म्हणजे दही शक्कर हे आहे ते फीड करत असतात निर्मला सीतारामन यांना. आणि ते म्हणजे काय असते की कुछ अच्छा होने से पहले कुछ मीठा हो जाए म्हणून दही आणि साखर हे फीड करतात द्रौपदी मुर्मू. प्रेझेंट करण्याच्या आधी जी फॉर्म झालेली आहे कॅबिनेट. सो कॅबिनेट युनियन कॅबिनेट ते जो बजेट आहे तो अप्रूव्ह करतात आणि त्यानंतर बजेट हा प्रेझेंट करण्यात येतो फायनली. ओके, फर्स्ट मीटिंग होत असते द्रौपदी मुर्मू म्हणजे प्रेसिडेंट आणि फायनान्स मिनिस्टरची म्हणजे निर्मला सीतारामन यांची. आणि मग ते त्यानंतर युनियन कॅबिनेट जे आहे ते अप्रूव्ह करत असतात बजेट आणि त्यानंतर फायनली बजेट जो आहे तो प्रेझेंट करण्यात येतो. सो निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे की 4 गोष्टीवर बजेट हा टिकून आहे. सो फर्स्ट जो आहे ते आहे एम्प्लॉयमेंट, सेकंड स्किलिंग, थर्ड एमएसएमई म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. ओके, आणि फोर्थ आहे ते आहे मिडल क्लास. तर अशा 4 गोष्टीवर बजेट जो आहे तो टिकून आहे. नेक्स्ट आता बघूया आपण की बजेटमध्ये त्यांनी काय काय हायलाइट्स आहे. ओके, सो युनियन बजेट हा प्रेझेंट करण्यात येतो. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी प्रेझेंट केलेला आहे पार्लमेंटमध्ये. हा त्यांचा 7th कॉन्झिक्युटिव्ह प्रेझेंटेशन आहे. नवीन स्कीम्स ज्या की प्रमोट करेल ऍग्रीकल्चर, मेजर रोड्स, एक्सप्रेसवे प्रोजेक्ट बिहार आणि आंध्र प्रदेश करता त्यांनी अलोकेट केलेले आहेत. नवीन स्कीम्स ते पण त्यांनी अनाउन्स केलेले आहेत. सो काही आपण आता बघूया. सो न्यू टॅक्स रेट्स आहे ते बघून घेऊया आपण आता. तर न्यू टॅक्स रेट्सच्या आधी आपण बघूया की ओल्ड टॅक्स रेट्स काय होते. सो ओल्ड टॅक्स रेट्स होते जसं की 0 to 3 lakhs. ओके, 0 to 3 lakhs ज्यांची इन्कम आहे तर त्यांना 0 टॅक्स लागेल. नेक्स्ट 3 to 6. ओके, 3 to 6 lakhs आहे तर त्यांना 5% लागेल. 6 to 9 lakhs ज्यांची आहे त्यांना लागेल 10% आणि 9 to 12 lakhs ज्यांची आहे त्यांना लागेल 15%. नेक्स्ट सेम 15% आणि 15% च्या अबव जे आहे त्यांना लागेल 15% चे जे अबव आहे त्यांना लागेल 30%. ओके, सो हे आहे ओल्ड टॅक्सचे रेट. आता बघूया आपण रिवाइज टॅक्स म्हणजे न्यू टॅक्सचे रेट्स काय आहेत. सो 0.0 to 3 lakhs ज्यांची इन्कम आहे त्यांना लागणार आहे 0 टॅक्स. 3 to 7 lakhs ज्यांना आहे त्यांना 5% टॅक्स. 7 to 10 lakhs ज्यांची आहे त्यांना 10% टॅक्स. 10 to 12 आहे त्यांची 50% आणि 12 to 15 आहे त्यांना 20% आणि 15 प्लस अबव जे आहे त्यांना 30% असा टॅक्स लागणार आहे. म्हणजे जसं आता पकडून घ्या की आणि जे स्टँडर्ड डिडक्शन जे आहे
ते 50,000वरनं आता 75,000 झालेलं आहे. ओके, स्टँडर्ड डिडक्शन. आता जसं समजा बघून घ्या, एखाद्याची इन्कम जी आहे ती 10 लाख आहे. तर 10 लाखाची जी इन्कम आहे तर 0 to 3 लाख. आता तुम्ही म्हणाल की 10 लाख ज्यांची इन्कम आहे त्यांना तर 10% टॅक्स लागणार, पण 10% त्यांना टॅक्स लागणार नाही डायरेक्ट. 10 लाख इन्कम म्हणजे 0 to 3 लाख पकडून घेऊया आपण पहिले. 0 to 3 लाख मध्ये त्यांना 0 टॅक्स लागणार आहे, नाही लागणार आहे. नेक्स्ट जे आहे 3 to 7 लाख, 3 to 7 लाख म्हणजे टोटल असे 4 लाख पकडून घ्या. 10 लाखामधले जर 0 to 3 लाख पकडले तर 0% त्यांना लागणार आहे टॅक्स. नंतर 3 to 7 आपण पकडलं तर 3 to 7 मध्ये झाले 4 लाख, तर त्यांना लागेल त्यावर 5%. आणि नंतर 7 to 10 जे आहे तर 7 to 10 यामध्ये म्हणजे 3 लाख, तर त्यांना 3 लाखावर लागणार आहेत 10%. ओके, सो असं डिडक्शन होणार आहे टॅक्सचं. आता नेक्स्ट बघूया, तर काही चेंजेस करण्यात आलेले आहेत कॅपिटल गेन टॅक्सेस मध्ये. काय चेंजेस करण्यात आलेले आहे? शॉर्ट टर्म गेन टॅक्स जे की आहे स्पेसिफाईड फायनान्शियल असेट वर ते इन्क्रीज झालेले आहे. तर 15% होते आधी, तर ते आता झालेले आहे 20%. ओके, आणि ते कशावर? काही अदर फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल ऍसेट्स वर जे आहे ते रिमेन अनचेंज्ड आहे. फक्त कशावरचे चेंज झालेले आहे? स्पेसिफाईड फायनान्शियल ऍसेट वरचे इन्क्रीज झालेले आहे. नेक्स्ट आता लॉंग टर्म गेन टॅक्सेस जे आहे ऑल ऍसेट्स वर ते पण रेज झालेले आहे, इन्क्रीज झालेले आहे. तर ते 10% वरनं 12.5% हे रेज झालेलं आहे लॉंग टर्म गेन्स ऍसेट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे जे कॅपिटल गेन्स आहे. कॅपिटल गेन्स काही सर्टेन लिस्टेड फायनान्शियल ऍसेट्स आहे ते इन्क्रीज झालेले आहे. इन्क्रीज फ्रॉम 1 लाख, 1 लाख जे होतं ते आता 1.25 लाख झालेले आहे अॅन्युअली. लॉंग टर्म क्लासिफिकेशन जे की लिस्टेड फायनान्शियल ऍसेट्स वर ते 1 वर्षासाठी झालेलं आहे, आणि अनलिस्टेड आणि नॉन फायनान्शियल ऍसेट्स वर जे आहे ते 2 वर्षासाठी झालेलं आहे. अनलिस्टेड बॉन्ड, डिबेंचर्स, डेब्ट, म्युच्युअल फंड्स आणि मार्केट लिंक जे आहे डिबेंचर्स वरचे ते अट्रॅक्ट करणार आहे अप्लिकेबल कॅपिटल गेन्सला, गेन्स टॅक्सेस रेट्सला रिगार्डलेस ऑफ होल्डिंग पिरियड. ओके, तर बजेट जो आहे तो प्रपोज केलेला आहे अबॉलिश करण्याकरता एंजल टॅक्स. एंजल टॅक्स हे अबॉलिश करण्याकरता बजेट जो आहे तो प्रपोज करण्यात आलेला आहे, जे की इन्व्हेस्टर क्लासेस करता आणि जे सपोर्ट करेल स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन्सला. नेक्स्ट आता फिस्कल डेफिशिट. तर जे फिजिकल डेफिशिट आहे तर ते प्रोजेक्ट करण्यात आलेलं आहे 4.9% जीडीपीचं. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचं ते 4.9% प्रोजेक्ट करण्यात आलेलं आहे, जे की इंटरिम बजेटमध्ये काय होतं 5.1% होतं. तर आता फायनल बजेटमध्ये 4.9 करण्यात आलेलं आहे, म्हणजे डाऊन करण्यात आलेलं आहे जीडीपीचं. आणि आधीच्या वर्षी प्रिव्हियस इयरला जे किती प्रोजेक्ट करण्यात आलेलं होतं 9.2. ओके, 9.2% जे आहे ते प्रोजेक्ट करण्यात आलेलं होतं प्रिव्हियस इयरला, आणि या वर्षी आता 4.9% ऑफ जीडीपी हा प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे फिस्कल डेफिशिट. नेक्स्ट, कमिटमेंट रिड्यूस डेफिशिट बिलो 4.5% नेक्स्ट इयर. तर नेक्स्ट इयर काय 4.5% करण्याचा आहे, रिड्यूस करण्याचा आहे. ओके, नेक्स्ट इयर ही कमिटमेंट आहे की रिड्यूस करणार आहे डेफिशिट, फिस्कल डेफिशिट, आणि 4.5% हा करण्याचा त्यांचा उद्देश आहे. एक्सपेंडिचर फॉर फायनान्शियल इयर 25 हा प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे 48.21 ट्रिलियन, आणि रिसिप्ट फॉर फायनान्शियल इयर 25 प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे ₹32.07 ट्रिलियन. नेक्स्ट, कस्टम ड्युटी रिडक्शन. सो कस्टम ड्युटी वर पण रिडक्शन करण्यात आलेले आहे. सो जे गोल्ड सिल्वरचे जे ड्युटीज आहेत ते रिड्यूस करण्यात आलेले आहे 6%. ओके, 6% हे रिड्यूस करण्यात आलेलं आहे गोल्ड आणि सिल्वरच्या ड्युटीज वर, आणि प्लॅटिनम वर 6.4%. आणि जे लिथियम, कॉपर, कोबाल्ट यांची कस्टम ड्युटी एक्झम्प्ट करण्यात आलेली आहे, एक्झम्पशन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये. नेक्स्ट, सूट देण्यात आलेली आहे, आपण असं म्हणून घेऊया. ओके, नेक्स्ट जे आहे जे कॅपिटल गुड्स आहे, जे सोलार सेल्स
आणि पॅनल्सच्या मॅन्युफॅक्चरिंगला लागत असतात, तर त्यांना पण एक्झम्पशन देण्यात आलेली आहे, सूट देण्यात आलेली आहे. बेसिक कस्टम ड्युटी जे की स्पॅन्डेक्स यानवरची आहे, तर ते पण रिड्यूस करण्यात आलेली आहे फ्रॉम 7.5% टू 5%. ओके. जे ऑक्सिजन फ्यूज कॉपर आहे, कनेक्टर्स आणि ऑक्सिजन फ्यूज कॉपर, तर त्याच्यावरची पण कस्टम ड्युटीला एक्झम्पशन देण्यात आलेलं आहे, सूट देण्यात आलेली आहे. नेक्स्ट आता आहे मेडिसिन्स आणि मोबाईल फोन्स. तर मेडिसिन्स करता फुल्ली एक्झम्पशन देण्यात आलेला आहे, जे की 3 ऍडिशनल कॅन्सर मेडिसिन्स आहे, त्यांच्याकरता फुल्ली एक्झम्पशन देण्यात आलेलं आहे त्यांच्या कस्टम ड्युटीवर. नेक्स्ट मोबाईल फोन्स, तर मोबाईल डिव्हाइसेस आणि त्यांची काही ऍसेसरीज आहे, तर त्याला रिड्यूस करून 15% करण्यात आलेली आहे त्यांची कस्टम ड्युटी. आणि इन्क्रीज कस्टम ड्युटी ऑन प्लास्टिक प्रोडक्ट्स. तो प्लास्टिक प्रोडक्ट्स वरची जे कस्टम ड्युटी आहे ती इन्क्रीज करण्यात आलेली आहे. बजेट अलोकेट केलेले आहे आंध्र प्रदेश आणि बिहार स्टेटला. सो कुठे कुठे करण्यात आलेले आहे, जे सोशल आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे ते अनाउन्स केलेले आहे फॉर आंध्र प्रदेशसाठी आणि तिथल्या 3 डिस्ट्रिक्ट करता, जे बॅकवर्ड रिजन्स आहे त्यांच्याकरता ग्रांट करण्यात आलेले आहे तिथल्या 3 डिस्ट्रिक्ट करता. तर पॅकेज अनाउन्स करण्यात आलेला आहे वायझॅग चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडोर साठी ₹15,000 करोड फायनान्शियल असिस्टन्स पण अमरावतीच्या डेव्हलपमेंट करता प्रॉमिस करण्यात आलेला आहे आणि अनाउन्स करण्यात आलेला आहे. नेक्स्ट ₹26,000 करोड हे बिहारच्या रोड्स आणि एक्सप्रेस वे करता अलोकेट करण्यात आलेले आहे. आणि जे बिहार आणि ओडिसा मधले जे टेम्पल्स आहे त्याकरता पण फंड अलोकेट करण्यात आलेला आहे, जेणेकरून काय होईल, तिथे बिहार आणि ओडिसा मधले जे टेम्पल्स आहे त्याचं डेव्हलपमेंट होईल आणि तिथले टुरिस्ट स्पॉट्स जे आहे ते आणखी सुधारण्यात येईल आणि तिथे टुरिस्ट आणखी येईल, त्यामुळे तिथली जे इकॉनॉमी आहे तर ते पण त्याच्यामुळे वाढ होईल. त्याकरता अलोकेट करण्यात आलेले आहे फंड बिहार आणि ओडिसाला टेम्पल्सच्या डेव्हलपमेंट करता आणि त्यामुळे टुरिस्ट अट्रॅक्ट होणार आहे, फॉर टुरिझम मध्ये येतात ते. नेक्स्ट आहे काही आणखी कॅपिटल बजेट्स आहे जे अनाउन्स करण्यात आलेले आहे, इसेन्शियल बजेट्स आहे. सो 100 न्यू ब्रांचेस, तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या 100 नवीन ब्रांचेस जे की इस्टॅब्लिश करण्यात येणार आहे नॉर्थ ईस्ट मध्ये, तर यासाठी पण अलोकेट करण्यात आलेला आहे बजेट. 12 न्यू इंडस्ट्रियल पार्क, तर 12 नवीन इंडस्ट्रियल पार्क सुद्धा क्रिएट करण्यात येणार आहेत. 10 ट्रिलियन अलोकेट करण्यात आलेले आहे. 1 करोड हाऊसेस जे आहे ते प्रोव्हाइड करण्याकरता पण 10 ट्रिलियन अलोकेट करण्यात आलेले आहे. फायनान्शियल मिनिस्टर जे की आहे सीतारामन यांनी अनाउन्स केलेला आहे क्रिटिकल मिनरल मिशन आणि ऑप्शन फॉर फर्स्ट ऑफशोर मायनिंग ब्लॉक्स. ओके, ऑप्शन फर्स्ट ऑफशोर मायनिंग ब्लॉक्स करता अनाउन्स केलेला आहे आणि क्रिटिकल मिनरल मिशन सुद्धा. जे रेंटल हाऊसिंग स्कीम्स आहे फॉर इंडस्ट्रियल वर्कर करता इन PPP मोड. ओके, मुद्रा लोन जे आहे त्याची लिमिट इन्क्रीज करण्यात आलेली आहे, तर 10% 10 लाख रुपीज 10 लाख वरनं आता 20 लाख हे इन्क्रीज करण्यात आलेलं आहे, ज्यांनी की लोन्स रिपेड केलेला आहे अंडर तरुण कॅटेगरी मधनं, तर त्यांच्याच करता हे लोनची जी लिमिट आहे मुद्रा लोनची लिमिट ती इन्क्रीज करण्यात आलेली आहे 10 लाखावरनं 20 लाख. नेक्स्ट 3 नवीन एम्प्लॉयमेंट लिंक स्कीम्स हे पण प्रपोज करण्यात आलेले आहे विथ 2 ट्रिलियन अलोकेट करण्यात आलेले आहे जॉब क्रिएशन करता 5 वर्षामध्ये, आणि ज्याच्यामुळे टार्गेट करणार आहेत 20 लाख स्किल युथ्सला आणि इन्क्रीज करेल वुमेन पार्टिसिपेशन त्या स्कीम्स थ्रू. नेक्स्ट 1.52 ट्रिलियन अलोकेट करण्यात आलेला आहे ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर्सला. नवीन 109 हाय इल्डिंग आणि क्लायमेट रेसिलियंट व्हेरायटीज जे आहे जे 32 फील्ड्स आणि कल्टिवेशन क्रॉप्सला ते पण फार्मर्ससाठी विल बी रिलीज, फार्मर्ससाठी पण ते रिलीज करण्यात आलेले आहे. आणि 3 ट्रिलियन अलोकेट करण्यात आलेले आहे वुमन सेंट्रिक स्कीम्स करता. ओके, सो हे आहे बजेटचे काही हायलाइट्स, की हायलाइट्स आणि पॉइंटर्स बजेटमध्ये अलोकेट करण्यात आलेला आहे टोटल फंड, आणि जो फंड आहे तो अलोकेट केलेला आहे निर्मला सीतारामन यांनी. सो तुम्हाला बजेटचा हा सेशन आवडला असेल तर सेशनला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, म्हणजे त्यांना पण
त्यांचे की हायलाइट्स, बजेटचे की हायलाइट्स आणि पॉइंटर्स बघायला मिळणार आहेत. बजेटची पीडीएफ हवी असेल पीडीएफ फॉर्म मध्ये तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.